नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी संपत शनिवारची. कहाणी संपत शनिवारची. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनांना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले. तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकरी केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचळणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोष झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ठ्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाचे घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ माखू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. म्हणाली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही असं परत परत म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझं जवळ असलं तरी नाहीसं होईल. असा शाप त्यांनी दिला आणि ते अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला रागे भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव असे म्हणू लागलं. तिनं दुसऱ्या जावेसारखंच उत्तर दिलं. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काही दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढं 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण तिथून निघून शेतावर गेला. इकडं शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं अंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील असं म्हणाला आणि आपलं उष्ट वळचळणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखी
चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान आणलंच कुठून? तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू सासऱ्यांची दृष्टी वळचळणीकडे गेली. तो तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोतिये दृष्टीस पडली. सुनेला दाखवली. ह्याच तर पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला असं तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळेला आला म्हणून सांगितलं, पण आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्यांचा राग आला आणि नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नाही उरणार असं सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवारी आपणास उपवास पडला. पुढे सासऱ्यांनी शनिदेवांची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची ते पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या कहाणीमधून सुद्धा आपली जी भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे की अतिथी देवो भव, हाच विचार या कहाणीतून रुजवलेला आपल्याला दिसतो की दारी कुठल्याही प्रकारचा अतिथी आला तरी आपल्याजवळ काही नाही असं तोंडातून कधीही शब्द बाहेर काढू नयेत. जे असेल त्याच्यात आपल्याला जेवढं करणं शक्य आहे तेवढं आवर्जून करावं, कारण खरोखर देव कुठल्या रूपात दाराशी येईल सांगता येत नसतं. आणि याच पद्धतीनं आपण या आलेल्या अतिथीची देवस्वरूपात पूजा केल्यामुळे आपल्याला काहीतरी आशीर्वाद, कृपा ही नक्की प्राप्त होत असते. करण्यामागे आपली जशी सद्भावना असेल तसं फळ हे दृष्टीस किंवा आपल्या पदरास पडणारच आहे. श्रीराम.